किल्ले शिवनेरीसह शिवकालीन 12 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाल्यानंतर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिराजवळ शिवभक्तांनी एकच जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांना फेटे बांधत कुसूर गावच्या ग्रामस्थांनी स्वागत केलं। या प्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार सुनील शेळके, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, पुरातत्व विभागाचे प्रमुख बाबासाहेब जंगले, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख केशव जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी भोईर, कुसूर ग्रामस्थ, शिवभक्त, शिवप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी भगवा ध्वज हातात घेत ढोल ताशाच्या वाद्यावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला, तर अधिकारी पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी होतानाचे दृश्य पाहायला मिळाले। जुन्नर शहरातील लहान मुलांनी मर्दानी खेळ देखील यावेळी सादर केले। आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा घेतलेला प्रत्यक्ष आढावा पाहूयात।
छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय। राजाधिराज छत्रपती कैतेचे राजे स्वराज्य रक्षक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार, मी पवन गाडेकर. आपण पाहताय आपला आवाज. आज आपण आलेलो आहोत किल्ले शिवनेरीवरती. कारण त्याचं कारणही तसंच आहे. कारण किल्ले शिवनेरीला युनेस्कोचे जागतिक मानांकन प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रामधील जवळपास 12 गडकोट आहेत, यांना हे मानांकन मिळालेलं आहे. आज आपण पाहिलं किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी येथील शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरामध्ये या निर्णयाचं स्वागत केलं. या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, मग वन विभाग असेल, पुरातत्व विभाग असेल किंवा इतर विभागाचे जे अधिकारी आहेत, यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी एकच जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे.